ओम जय गुरुदेव. तर कालच एक मोबाईलवर कालच्या नसरापूरची बातमी ऐकली, पाहिलं. तर 4 वर्षाच्या मुलीवर एका म्हाताऱ्याने अत्याचार केले. तर आता त्या म्हाताऱ्याचं मरायचं वय, त्या मरायच्या वयामध्ये असले घाणेरडे कृत्य करायला, त्याच्या मनात विकार यायला, तो माणूस नाही आहे, तो जनावर. तर असे कित्येक जनावरं असतात. आता त्याला तर लोकांनी काल सोडलं. आता एवढे जे हे चाललेत, मोर्चे चाललेत, सगळं रस्ताबंदी चालली, बरंच काय काय करतायत. पण त्याला काहीतरी आता शिक्षा तर होईल. आणि खरंच कोणीतरी म्हटलं त्या पद्धतीने असले लोक सापडले ना, तिथंच मारून टाकले पाहिजे. हे खरं सत्य आहे. खरंच मारून टाकले पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये विकार येत असेल ना, तर ते जनावरापेक्षा वेगळं नाही आहे. जनावरात आणि माणसाच्यात काय फरक राहिला? आज त्याच्या नातीच्या वयाची मुलगी, तर त्याला जर ते एवढंसं बाळ जर कळत नसेल, तर तो माणूस कसा काय असणार? मग ते जनावरात जमाय ना. मग ह्या जनावरांना ना नाही ठेवायचं. आणि खरंच आहे ना, असं कुठंही तुमच्या आजूबाजूला होत असेल, की तुम्ही असं नका म्हणू की हे आपलं कुणी नाही आहे, किंवा काही अत्याचार होत असेल, तर खरंच थोडंसं आहे ना लक्ष द्यायचं. आणि अशी माणसं सापडली ना, खरंच असल्यांना ठेसून जाग्यावर मारलंच पाहिजे. असल्यांना जगण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या मनात विकार आले आणि आज ह्या म्हाताऱ्याला मरायच्या वयात ह्याला लाज कशी वाटली नाही बरं? आज मरायचं ना गपचूप. हां, कशाला हे एवढं कृत्य केलं, त्याला पुढचा परिणाम. आणि नंतर काय आठवलं की एवढं बेकार केलं की अक्षरशः बोलवत नाही. आणि काय बोलायचं, काय सांगायचं, एवढी लोक रस्त्यावर आलेत, काय बोलणार? पण इथून पुढं जे खरंच व्हिडिओ पाहतायत, मी त्यांना सांगते की इथून पुढं तरी लक्ष द्या. आणि खरंच असल्या लोकांना ना जागेवर मारलं ना, तरच हे घटना थांबणार आहे, त्याशिवाय थांबणार नाही. हां, ह्या म्हाताऱ्याला मला 4-4 वेळा मी तेच म्हणते की ह्याचं मरायच्या वयातच ह्याला कसं काय एवढं घाणेरडं कृत्य सुचलं. जाऊन जीव द्यायचा ना कुठंतरी. हां, मेला असतं ते परवडलं असतं ना, हे असलं काहीतरी करण्यापेक्षा. एखाद्याच्या लेकरावर एवढे अत्याचार करून किती मोठं पाप. तर ते तर घेतलं, नरकात पण जागा भेटणार नाही, ते तर झालंच. पण खरंच इथं कुठंही असं काही होत असेल तर लक्ष द्या. आणि अशा लोक असतील ना कुठं, त्यांना माफ करू नका. त्यांना ना खरंच वेळेतच आहे ना, सापडले तर डायरेक्ट तिथंच मारा. खरंच असं केलं तरच हे सगळं थांबणार आहे, त्याशिवाय नाही. ओम जय गुरुदेव.